घेतली आहे का? त्यांच्या मनात नक्की काय आहे? महाराष्ट्रातले निकाल नक्की काय सांगतात? या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज विशेष पाहुणे आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत. राऊत साहेब, दिल्लीतनं नुकतेच तुम्ही परत आलेला आहात. इंडिया आघाडीची बैठक झाली. वेट अँड वॉचची भूमिका आहे की काही आम्हाला दिसतंय तर पडद्यामागे अजून त्याच्यापेक्षा वेगळ्या हालचाली सुरू आहेत? मुळात वेट अँड वॉच ही भूमिका असू शकत नाही राजकारणामध्ये. केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं असं मी मानतो, आम्ही मानतो. नरेंद्र मोदींचा किंवा त्यांचे उजव्या हात अमित शहा, नितीन गडकरी, तुम्ही जर यांचे चेहरे, बॉडी लँग्वेज जर पाहिली तर ते काय कुठे विजयवीराच्या भूमिकेत किंवा उत्साहात दिसत नाही आहेत. भारतीय जनता पक्ष बहुमत आहे का? तर अजिबात बहुमत नाही. 400 पारचा नारा हवेत उरून गेला. 250 जागाही भारतीय जनता पक्ष. एवढे मोदींचा चेहरा, मोदी ब्रँड, भगवान, काशीपुत्र, गंगापुत्र, गॉड गिफ्ट, हे 250 जागाही मिळू शकले नाहीत आणि भारतीय जनता पक्ष 272चा आकडाही गाठू शकला नाही. स्वतः 250च्या खाली आहे, 240, 239 काहीतरी म्हणतात. हा नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे, हा अमित शहांचा पराभव आहे. आणि या 240 मधल्या 100 जागा अशा आहेत त्या त्यांनी जिंकलेल्या नसून त्या ईडी, CBI, इन्कम टॅक्स, बरं का, हे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी ते खेचून आणलेले आहेत. चोरून, मारून, पाकिटमारी, दहशत या माध्यमातून आलेले आहेत. लोकांनी नरेंद्र मोदींना पूर्णपणे झिडकारलेलं आहे, ठोकरलेलं आहे. हे आधी मान्य केलं पाहिजे. अर्थात आता भारतीय संविधान, लोकशाही वगैरे आपण जर मानलं तर सर्वात मोठा पक्ष जो असतो त्याला आधी बोलवलं जातं. त्या परंपरेनुसार राष्ट्रपती त्यांच्या घरचेच आहेत, म्हणजे फॅमिली मॅटर आहे ते सगळं. त्याच्यामुळे त्यांना मोठा पक्ष असल्यामुळे त्यांना बोलवून घेतलं आहे सत्ता स्थापनेसाठी. त्यांच्याबरोबर मग चंद्राबाबू आहेत किंवा नितीश कुमार आहेत, हा पुढला प्रश्न. भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नाही. नरेंद्र मोदी त्यांच्या पक्षाला बहुमत मिळवून देऊ शकले नाहीत. या एका नैतिकतेच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेता कामा नये, आमचं मत आहे. पण त्यांनी घेतली आहे आणि आम्ही त्याचं स्वागत करतो. एक्सपोज झाले, चेहरा उघडा पडला. पण जे नितीश कुमार तुम्ही उल्लेख करतात, ज्यांच्या खरं तर सोबत आज ते सरकार बनवतात, हे तुमच्याच इंडिया आघाडीचे काही काळे निमंत्रक होते, त्यांच्याकडे पहिली बैठक झाली इंडिया आघाडीची. नितीश बाबू सबके, आज ते मोदींबरोबर आहेत, उद्याचं काय सांगता येत नाही. चंद्राबाबू सुद्धा सगळ्यांचेच बाबू आहेत. त्याच्यामुळे हे सरकार त्यांनी बनवू द्या, त्यांनी बनवायलाच हवं अशी आमची भूमिका आहे इंडिया आघाडीची. नरेंद्र मोदीने सरकार बनवायलाच हवं. त्यांना कळू द्या काय दुःख, काय वेदना. नरेंद्र मोदींना अशा प्रकारे सगळ्यांना घेऊन चालण्याची सवय नाही आहे. आता तुमच्यासारखे ज्येष्ठ पत्रकार नेहमी सांगतात की पुढल्या 6 महिन्यात पहा, ते यांचे पक्ष फोडतील, यांचे पक्ष फोडतील आणि आपलं वहवत करतील. ह्या वेळेला मोदी शहाने ते करून दाखवावंच. झालं ना, आमचा पक्ष फोडला, राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवार साहेबांचा फोडला. मिळवलं काय महाराष्ट्रात त्यांनी आणि देशामध्ये, मला सांगा ना. आम्ही आहोत तिथेच आहोत. शरद पवार साहेब आहेत तिथेच आहेत, काँग्रेससुद्धा आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून ते काय त्यांचं महाराष्ट्र शिवसेना मुक्त करणार, बारामती शरद पवार मुक्त करणार, देश काँग्रेस मुक्त करणार. आम्ही सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पक्ष बहुमत मुक्त केला. ते म्हणतात की बहुमताला नाही, आज भाषणात ते म्हणाले की बहुमत नाही, सार्वमताला जास्त. बघा, ही त्यांची आताची भाषा आहे. नितीश कुमार त्यांच्या सोबत आल्यामुळे ते पलटूराम झालेले आहेत. बरं का, ही त्यांची आता त्यांना हे आता सुचलेलं शहाणपण आहे. मोदींनी त्यांच्या जीवनात गेल्या 10 वर्षामध्ये कधीही सार्वमताची चिंता केली नाही, लोकमताची चिंता केली नाही. मोदी हीच गॅरंटी. मोदी गॅरंटी कशी असेल? या देशात लोकशाही आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी सुद्धा असं कधी म्हणाला नसतील ना, इतकं बहुमत असताना. सर्वमताला किंमत आहे. मग सर्वमताला किंमत आहे, तुम्हाला बहुमत नाही हे तुम्ही मान्य करा, तुम्ही हरलाय. सर्वमत जे आहे, उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी हा सगळ्यात मोठा गड आहे.
80 जागा जिंकू आम्ही, 40 जागांवरती आले. प्रभू श्रीरामाची अयोध्या, हम्म. हा, ज्या रामाच्या नावानं 11 दिवस व्रत केलं जाऊन अयोध्येमध्ये, भस्म पितांबर, हा, काय चंदन उटी लावणे अंगाला बसले. काय झालं? प्रभू श्रीरामाच्या अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. जिथे जिथे रामाचं स्थान आहे हम्म. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपचा पराभव झाला. चित्रकूट हम्म. हे रामाचं सगळ्यात मोठं स्थान आहे. चित्रकूटामध्ये भाजपचा पराभव झाला.